नमस्कार मित्रांनो, ध्रुव ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या अंक ज्योतिषच्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे नंबर कॉम्बिनेशन कसे चालतात त्याची माहिती पाहतोय. तुम्हाला जर तुमचं नंबर कॉम्बिनेशन माहिती करून घ्यायचं असेल तर तुमची जन्मतारीख एवढी पुरेशी आहे. जन्मवेळ नसेल तरी काही हरकत नाही. तुमची जन्मतारीख जी आहे त्यानुसार तुमचा मूलांक, भाग्यांक आणि इतर महत्त्वाचे नंबरही निघतात. त्यातले बेसिक नंबर कसे चालतात ह्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्ही जर ध्रुव ज्योतिषीवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती तुम्हाला मिळणार आहे ती अशी आहे की तुमचा मूलांक आणि भाग्यांक ह्याचं कॉम्बिनेशन कसं चालतं हे आपण पाहूया. ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 83 कॉम्बिनेशन चालतात. तर सगळ्यात पहिलं कॉम्बिनेशन आज आपण पाहणार आहोत. जर तुमचा मूलांक 1 आहे आणि तुमचा मूलांकाबरोबर तुमचा भाग्यांक 1 आहे किंवा भाग्यांक 1 पासून 9 पर्यंत कुठले आहेत तर ते कसे चालतील. आपण आज पहिल्यांदा पाहतोय मूलांक 1 आणि ज्यांचा भाग्यांक 9 आहे यांच्यासाठी. तर मूलांक 1 आणि ज्यांचा भाग्यांक 9 आहे म्हणजे ज्यांच्या जन्मतारखेची टोटल 9 आहे, म्हणजे त्यांचा भाग्यांक 9 आहे. हे साधं सिंपल गणित आहे. जर तुम्हाला भाग्यांक माहीत नसेल तर अशा प्रकारे काढतात. उदाहरण तुमची जी काही जन्मतारीख आहे त्याचे सगळे डिजिट टोटल केल्यानंतर जे सिंगल डिजिट येतं तो तुमचा भाग्यांक असतो. जर असा नंबर तुमचा 9 असेल तर तुमचा भाग्यांक 9 आहे. तर मूलांक 1 आणि भाग्यांक 9 हे एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. हे तुमच्या लाईफमधल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीवरती काम करतं. तर ह्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 1, 19 किंवा 10 या तारखेला झालं तर तुमचा मूलांक 1 असतो आणि भाग्यांक कसा काढायचा हे आपण थोड्या वेळ पाहिलेच आहे. तर अशा प्रकारे मूलांक आणि भाग्यांक हे कॉम्बिनेशन जर तुमचं 1 आणि 9 असेल तर 2026 मध्ये खूप चांगल्या प्रकारच्या संधी तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये मिळू शकतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी, तुमची कामं रखडली असतील, तुमची अडकलेले पैसे असतील तर 2026 मध्ये ते तुम्हाला मिळण्याची खूप जास्त शक्यता आहे. स्पेसिफिक 2026चा सेकंड हाफमध्ये बऱ्याचशा आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या बाकी आहेत त्या तुमच्या पूर्ण होऊ शकतात. मात्र काही महत्त्वाचे रेमेडीज पण तुम्हाला वर्षाच्या पहिल्या भागामध्ये करायचे आहेत. याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला ध्रुव ज्योतिष या चॅनलवरती मिळेल, तर तो नक्की पाहावा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.